नमस्कार, मी दिव्या हुरकट रांदड. पाहूयात आजच्या महत्त्वाच्या राजकीय घडामोडी. बंजारा समाजाच्या पोहरादेवीचे महंत सुनील महाराज हे ठाकरेंच्या शिवसेनेकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र त्यांनी पत्राद्वारे राजीनामा दिलाय. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुनील महाराज यांनी राजीनामा देणं हा ठाकरेंच्या शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जातोय. महंत सुनील महाराजांनी पत्रात काय लिहिलंय पाहूया. मी मागील 10 महिन्यापासून मातोश्रीवर भ्रमणध्वनीद्वारे कार्यालयात आणि रवी म्हात्रे यांना संपर्क करतोय. भेटीसाठी आपण सुद्धा काही मेसेजेस केले होते, तरी सुद्धा दखल घेतली जात नाहीये. माझ्याकडून पक्षात काही नवीन कार्यकर्त्याला प्रवेशाची यादी दिली होती. त्या कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश झालाय. या पक्षप्रवेशासाठी मला निमंत्रण सुद्धा देण्यात आलं नाही. साहेब, मला पक्षाचं काम करायचंय. मला तिकीट दिलं पाहिजे हा माझा पूर्ण आणि अंतिम उद्देश नाही. पक्षप्रमुख या नात्याने आपल्याला काही कटू निर्णय घ्यावे लागतात हे मी समजू शकतो, परंतु संत सेवालाल महाराज, संत बाबनलाल महाराज यांचे वंशज आणि बंजारा समाजाचे धर्मपीठाच्या महंताला जर 8 ते 10 महिन्यापासून भेटीची वेळ मिळत नसेल तर यावरून माझी आपल्या पक्षाला काहीच गरज नाही असं सिद्ध होतं. म्हणून मी अतिशय जड अंतकरणाने आज माझा शिवसेना पक्षाचा राजीनामा आपल्याकडे या पत्राद्वारे सादर करतोय. विधानसभा निवडणुकीत पुण्यातून मनसेचं खातं उघडणारे पहिले आमदार गोल्डमॅन अशी ख्याती असलेले खडकवासला विधानसभा मतदारसंघातील दिवंगत आमदार रमेश वांजळे यांच्या सुपुत्राने राजकारणात एंट्री केली आहे. मनसेने काल 45 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यात मयुरेश वांजळे यांना खडकवासला मतदारसंघातून मनसेने निवडणुकीच्या आखाड्यात उतरवलंय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुण्यातील 3 उमेदवारांमध्ये मयुरेश वांजळे हे सर्वात तरुण उमेदवार ठरले आहेत. मयुरेश यांच्या उमेदवारीमुळे महायुतीच्या गोट्यात चलबिल सुरू झाली आहे. खडकवासल्यात महाविकास आघाडी आणि महायुतीचं टेन्शन वाढलंय. गेल्या काही दिवसांपासून खडकवासला मतदारसंघ परिसरात मयुरेश वांजळे हे विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी करत होते. उमेदवारी जाहीर झाल्याने ते जोमाने प्रचाराला लागलेत. मात्र राजकारणात एंट्री करणारे वांजळे विधान भवनात एंट्री करतात का हे पाहावं लागणार आहे. शिवसेना शिंदे गटाची पहिली यादी जाहीर झाली आहे. यात शिवसेनेकडून आदित्य ठाकरे यांच्या विरोधात वरळीत उमेदवार देण्यात आलेला नाही. मात्र राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्या विरोधात उमेदवार देण्यात आलाय. माहीममधून अमित ठाकरे यांच्या विरोधात शिवसेनेकडून सदा सरवणकर यांना तिकीट जाहीर करण्यात आलंय. खरं तर महायुतीमध्ये वरळीच्या जागेवर भाजप आणि शिवसेना या दोघांकडूनही दावा करण्यात येतोय. विद्यमान आमदाराची जागा त्या पक्षाला जाईल अशा फॉर्म्युल्यानुसार वरळीची जागा शिवसेनेकडे येते. मात्र भाजपही इथे इच्छुक आहे. यावरून महायुतीत वाद सुरू असल्याचंही बोललं जात आहे. त्यामुळे वाद मिटल्यानंतर वरळीच्या जागेवर उमेदवारी जाहीर केली जाऊ शकते. मात्र ही जागा कुणाच्या पारड्यात पडेल हे पाहावं लागणार आहे. निवडणुकांचं बिगुल वाजताच आता विविध पक्षांकडून उमेदवारांच्या यादी जाहीर केल्या जात आहेत. आज राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची यादी जाहीर करण्यात आली. विधानसभेसाठी उमेदवारांच्या नावाची पहिली यादी जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये 38 उमेदवारांचा समावेश आहे. सुनील तटकरेंनी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. पहिल्या यादीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांचा समावेश आहे. यामध्ये बारामतीतून अजित पवार, धनंजय मुंडे यांना परळीतून, दिलीप वळसे पाटील यांना आंबेगावमधून तर आशुतोष काळे यांना कोपरगावमधून उमेदवारी देण्यात आली आहे. संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यातील युती तुटणार असल्याची माहिती आहे. संभाजी ब्रिगेड राज्यात 50 पेक्षा जास्त उमेदवार जाहीर करणार आहे. शिवसेना ठाकरे गटासोबत 2.5 वर्ष असणारी युती संभाजी ब्रिगेड तोडणार आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते. संभाजी ब्रिगेडच्या जागांवरती उमेदवार दिला जात नाही. त्यामुळे संभाजी ब्रिगेड नाराज असून त्यांनी आता स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याच्या चर्चा आहेत. संभाजी ब्रिगेड शिवसेना ठाकरे गटासोबत असणारी 2.5 वर्षांची युती तोडणार आहे. लवकरच संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे आपली भूमिका जाहीर करणार असल्याची माहिती समोर येते. संभाजी ब्रिगेडच्या या निर्णयामुळे शिवसेना ठाकरे गटाला निवडणुकीत मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जाते. माहीममधून उमेदवारी मिळाल्यानंतर अमित ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, दादर माहीममधील समस्या मला माहिती आहे. मी इथल्या लोकांचे प्रश्न जाणतो. दादरचा समुद्र किनारा मला स्वच्छ करायचा आहे. माहीमच्या जनतेसाठी मी कायम उपलब्ध असणार आहे. कोल्हापूरचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार के.पी. पाटील यांनी ठाकरे गटात पक्षप्रवेश केलाय. के.पी. पाटील यांना राधानगरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाऊ शकते. विद्यमान आमदार प्रकाश आंबेडकर हे शिंदे गटात असल्याने हा मतदारसंघ मवियात ठाकरे गटाच्या वाट्याला जाणार आहे. त्यामुळे इथून के.पी. पाटील यांना प्रवेश देऊन उमेदवारी दिली जाणार आहे. अक्कलकुवा मतदारसंघातून हिना गावित इच्छुक आहेत. भाजपने या ठिकाणी निवडणूक लढावी म्हणून हिना गावित सागरवर पोहोचल्या. अक्कलकुवा मतदारसंघावर महायुतीत शिवसेनेचाही दावा आहे.
काँग्रेसचे केसी पाडवी 35 वर्ष या ठिकाणी आमदार आहेत। महायुतीमधील बंडखोरांना थांबवण्यासाठी जागा जाहीर करण्यास महायुतीकडून सावध पवित्रा घेतला जातोय। शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये काही जागांवर तिढा कायम, तर काही जागांवर वेट अँड वॉचची भूमिका महायुतीमधील तिन्ही पक्षांनी घेतली आहे। काही जागांवर महाविकास आघाडीचा कोणता उमेदवार असेल त्यावरून महायुती उमेदवार देणार असल्याचं सांगितलं जात आहे। खासदार संजय राऊत यांनी लिहित असलेल्या पुस्तकाचं नाव सांगितलंय। राज्यातील प्रमुख पक्षाचा नेता आणि दिल्लीतील खासदार म्हणून काम करताना दिल्लीतील हुकुमशाही विरोधात लढत आहे, म्हणून मी तुरुंगात गेलो, आता पुस्तक लिहितोय। माझे अनुभव वेगळे आहेत। पुस्तकाचे काम 90% पूर्ण झालं असून माझ्या पुस्तकाचं नाव हे नरकातील स्वर्ग, असं संजय राऊत यांनी सांगितलं। अशाच महत्त्वाच्या घडामोडी आम्ही रोज तुमच्यासाठी घेऊन येत असतो। या तुमच्याकडून मिस होऊ नये यासाठी सरकारनामाला सबस्क्राईब करायला विसरू नका।